चला सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बिगिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय. सुदर्शनच्या बॅटमधून स्वागत केलंय गोलंदाज जयेश यांचं या षटकाराने. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार. क्वार्टर फायनल सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि फलेगाव टीम समोर फाईट करेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 13. फुल टॉस, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा फ्लॅटेज स्ट्रोक षटकार येतोय. सलग चालाय हा तिसरा षटकार सुदर्शनच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 19 आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. नो +4 मिळतोय हा पंजा. धावसंख्या आहे 24 धावा. 3 चेंडू फेकलेत आणि तब्बल 24 धावा खर्च करतोय गोलंदाज जयेश. फुल टॉस, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय सुदर्शनच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 28. सुदर्शन चांगली बॅटिंग करतायत.
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. 28-28. पुन्हा एकदा बिग हिट, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम षटकार. सॉफ्टने खेळतायत. एक धाव मिळते या चेंडूवरती. शेवटच्या बॉलवरती एक धाव बनवली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तब्बल 35 धावा. नितेश दादा मगर थोडेसे नाराज आहेत. ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली आहे, तब्बल 35 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये जयेशने. गोलंदाजी मार्कवरती गणेश येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील आहे. त्यांचं देखील स्वागत. आणि मिळतील चेंडूवरती एकूण धावा 3. धावसंख्या आपण पाहू शकाल 48-48. धावसंख्या 48. स्ट्राईक इनला बॅट्समन सोपान सिनियर. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आहे आणि चांगली बॅटिंग आपण पाहतोय स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स फाल्कस या टीमची या मॅच मध्ये. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. न्यू बॅट्समन जयदीप येतोय बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे गणेशने. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन.
तर कोंढेरी यांच्याकडून नक्कीच अनकरपाडा टीमला शुभेच्छा येत आहेत. विकेटच्या हॅट्रिक वरती आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल नक्कीच विकेट हॅट्रिकची ही संधी आहे. गोलंदाज रवींद्र धुमाळ महाराष्ट्र पोलीस आहेत. चला अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 54. न्यू बॅट्समन रुपेश. अंतिम चेंडूवरती विकेटची शक्यता आहे आणि फलंदाज होईल बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे राजे छत्रपती अनकरपाडा या टीम समोर स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस या संघाने. चला फिल्डिंग लावून घ्या कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. वालकस संघ आणि अनकरपाडा संघ बॅट्समन पाठवा आपण. आय थिंक मेन इन येलोमध्ये कांबा टीमचे खेळाडू आहेत. सागर बनकरी मला दिसत आहेत. सचिन मगर स्ट्राईक इनला येतात आणि दयानंद ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती सुदर्शन येतोय. या पहिल्या षटकामध्ये बॅटिंग खूप चांगली केली आहे सुदर्शनने. पहिल्या इनिंगमध्ये 55 धाव बनवायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी क्वालिफाईंग मॅच आहे. बक्षीस पात्र ही लढत आहे वालकस आणि अनकरपाडा
या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू प्रचंड वेग वेगाने बीट केलेला आहे सुदर्शनने. रन मशीन सचिन मगर स्ट्राईक एंडला आहेत. उपसभापती चषक 2026 दिवस क्रमांक हा दुसरा. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू अडवलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. राजे छत्रपती अनकरपाडा या टीमची धावसंख्या आहे 2. पुण्याला ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू झाला डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आहे 4. अर्ली बॅट्सविंग डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे अनखरपाडा टीम समोर. वालकस संघाने ज्याप्रमाणे पहिला सामना जिंकला 12 चेंडू 9 धावा डिफेंड केल्या काल भैरव अंताडी या टीम समोर. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल 76 धाव बनवल्या आणि याही मॅच मध्ये 54 धाव बनवलेले आहेत आणि ही गोल्डन विकेट मिळवली आहे. या सामन्यामधील ही सर्वात मोठी विकेट मिळवली आहे. फलंदाज झाले बाद सचिन मगर. बॅक टू द पवेलियन. गणेश येतोय नवीन फलंदाज. सचिन बाद झालाय. एक बाद 4 ही धावसंख्या आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 5. अजूनही 50 धाव बनवायचे आहेत. 13 चेंडू शिल्लक. मिड ऑफला फिल्डर आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता थांबवलेला आहे गणेशने आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 50.
12 चेंडू आणि 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज करण येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत आहेत. पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू 50 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. दयानंद स्ट्राईक इनला आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चला फलेगाव टीमचे कॅप्टन, टॉससाठी येऊन थांबायचंय आपण. फलेगाव टीमचे कॅप्टन फलेगाव आणि जो संघ जिंकेल हा सामना, त्या दोन टीम मध्ये सामना असेल. आणि असं वाटतं टेस्ट मॅच सुरू आहे. 9 चेंडू आणि अजूनही 49 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने वालकस संघाला एक विनंती असेल, आज संघ क्वालिफाय झाला, अंतिम फेरीमध्ये पोचला, तर उद्या तुम्ही अंताडे गावामध्ये जा आणि तिथे कालभैरवाचं दर्शन घ्या. नाही, जागृत देवस्थान आहे. कालभैरव मंदिर आपल्या या विभागामध्ये अंताडे गावामध्ये आहे. खऱ्या अर्थाने त्याच संघामुळे तुम्ही अजूनपर्यंत खेळताय, कारण की 12 चेंडू 9 धावा डिपेंड झाल्या. छगनने कॅज्युअली घेतलं तुम्हाला आणि तिथे सामना ते पराभूत झाले आणि तिथून वालकस संघाने मागे वळून बघितलं नाही आहे. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ नक्कीच वालकस संघाचा राहिला आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू झाला डीपमध्ये. जेडी, ज्या जेडीने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं होतं पहिल्या मॅचमध्ये आणि सामना जिंकून दिला होता. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 48 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. दयानंद आणि अप्पर कट, परंतु मिस टायमिंग होता आणि प्रयत्न खूप चांगला केला होता. तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 6 चेंडू शिल्लक, 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. सहा चेंडू 46. बाईसच्या स्वरूपात एकदा मिळते. एकतर्फी सामना सुरू आहे, कारण की जरी 5 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत. त्यामुळे नेक्स्ट मॅच फलेगाव आणि वालकस या 2 टीममध्ये असेल यातील मात्र शंका नाही आहे, कारण की 5 चेंडू शिल्लक आहेत, औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत करण आणि करणने हा झेल पकडलेला आहे. चार चेंडू शिल्लक आहेत. मनीष येत आहेत. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, भरपूर सफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत.
चला फलेगाव आणि वालकस स्विच इट, क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा पार, चौकार. चौकार येतोय. फलंदाज मनीष फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे अरविंद स्पोर्ट्स वालकस या संघाने. वालकस संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अनकरपाडा संघ. नक्कीच आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल फलेगाव विपक्ष वालकस, फर्स्ट सेमीफायनल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुदर्शन, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे मॅचमध्ये. 33 धावा बनवल्या आणि 1 विकेट देखील घेतलाय. या मॅचमध्ये सुदर्शन आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि अंतिम सामना